माझं नाव आहे भावेश शाहू मोरे. मी प्रोफेसर आहे. मार्क्स वर्सेस स्किल आजच्या काळाच्या गोष्टीवर जास्त फोकस करायला हवा. माल्याची मुलं वेगळी होती, आताची मुलं वेगळी आहे. त्यांना मारून झोडून शिकवता येत नाही, त्यांना प्रेमाने समजावं लागतं. इंजिनिअरिंग, MBA, CA, अजून डॉक्टर हे सोडले तर म्हणजे माहितच नाही लोकांना माहिती बुक्स मुलं कभी उघडतात आणि फोन जास्त उघडतात. तुमको 80 आता है प्रॉब्लेम नाही है, पण बाजूला को 90 आता है तो तुमको प्रॉब्लेम है. टॉपर असतात ते लोक फेलियरला घाबरतात. माझा फोन दर 2 महिन्यांनी अपडेट होतो. टेक्स्टबुक लवकर नाही अपडेट होत. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना म्हणजे काय लक्षात ठेवलं पाहिजे? पॅरेंट्सना वाटतं की आपल्या मुलांनी त्या माणसाने CA केलं किंवा त्याचा मुलगा तो झाला डॉक्टर झाला, आता माझा मुलगा झाला पाहिजे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. माझं नाव आहे स्वप्नील सूर्यवंशी आणि आज आपल्या सोबत आहे आपले स्पेशल गेस्ट भावेश मोरे सर. वेलकम सर. थँक्यू. तर तुम्ही यांची कोणती ना कोणती रील नक्की बघितली असेल किंवा नसेल बघितली तर पुढे नक्की बघाल. तर मी यांना विनंती करेन की आपण आपलं शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला द्याल. नमस्कार, माझं नाव आहे भावेश शाहू मोरे. मी प्रोफेसर आहे. लास्ट 10 वर्षापासून मी या टीचिंग फील्डमध्ये काम करत आहे आणि माझा हा प्रयत्न असतो की मी जे काय शिकेन ते मुलांपर्यंत चांगल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ठीक आहे, तर थँक्यू आपण इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. माझा पहिला क्वेश्चन तुम्हाला हा आहे की आजचं स्टुडंट लाईफ आणि पूर्वी स्टुडंट लाईफ होतं, तर यामध्ये तुम्हाला काय मोठा फरक जाणवतो? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे डिस्ट्रॅक्शन. जेव्हा आपण लहान होतो, तो नोटीस केला असेल, आपल्याकडे फक्त नोकियाचा डब्बा फोन होता. त्यामध्ये टायपिंग करायला पण अर्धा तास लागायचा. बरोबर. मी जर कोणाला मेसेज पाठवतोय, तो माणूस मग रीड करेल, मग तो समजून घेईल, मग तो कधी रिप्लाय करेल. आणि प्रॉब्लेम काय होतो, आजकालच्या मुलांचा पेशन्स लेवल नाहीये, डिस्ट्रॅक्शन खूप आहेत. मला आठवतंय आमच्या टायमाला होतं सायबर कॅफे. तिकडे जाऊन अर्धा तास लाईन लावायची, मग फेसबुकचा नंबर टाकायचा, माय ID पासवर्ड येणार, त्यानंतर मग आपण मित्राशी बोलू शकतो. आजकाल मुलांचं काय झालंय, फोन ओपन केले की 10 नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. पण ती मुलं आणि ही मुलांचा प्रॉब्लेम हे आहे की लॅक ऑफ फोकस, लॅक ऑफ डिस्ट्रॅक्शन. पहिला आपण एका गोष्टीवर फोकस राहायचो, आता प्रत्येक 2 दिवसांनी नवीन नवीन काय ना काय ते घडतंय. राईट. हो, ठीक आहे. तर सेकंड क्वेश्चन हा आहे की एज्युकेशन सिस्टम आज खरंच विद्यार्थ्यांना लाईफ रेडी बनवतंय का? असं बघायला गेलं तर 50-50% माझं याचा आन्सर असेल. कारण कसं ना, विदाऊट डिग्री तुम्ही जाल इंटरव्ह्यू द्यायला, तुम्हाला कोणीही उभं करणार नाहीये. बरोबर. डिग्री इज युअर गेट पास. गेट पास घेतल्याच्या नंतर तुम्ही आतमध्ये जा, त्यानंतर मग तुम्हाला विचारतो की तुमच्याकडे स्किल्स काय आहेत, एक्सपिरियन्स काय. पण डिग्री शिवाय तुम्ही काही करू शकत नाही. पण डिग्री घेतल्याच्या नंतर तुम्हाला स्किल्स अपग्रेड करावे लागतील, तेवढं मात्र नक्की. विदाऊट स्किल्स तुम्हाला कोणीही विचारणार नाहीये. बरं, ठीक आहे. तर हे तर बरोबर बोलले. थर्ड क्वेश्चन हा आहे की बुक नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज यामध्ये जास्त काय महत्वाचं आहे? आता मी ना मस्त एक्झाम्पल स्वप्नील सरांना विचारतो. ठीक आहे, समजा मी तुम्हाला पेपरवरती लिहून दिलं, चपाती कशी बनवायची. पीठ घ्या, मीठ टाका, नंतर मग तेल वगैरे टाका आणि असं मस्त असं डव बनवा आणि मग चपाती अशी गोलगोल बनते. मी लिहून दिल्याच्या नंतर तुम्ही गोलगोल चपाती बनवू शकता का? नाही. मग वाचणं आणि करण्यात जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर. जर मी कुठल्या अशा व्यक्तीला लिहून दिलं की गाडी अशा प्रकारे चालवली जाते, तो वाचू शकतो, पण तो लिहू किंवा तो प्रॅक्टिकली ट्राय करायला जाईल तेव्हा असं होणार नाहीये. मग तेच प्रॉब्लेम आहे, बुकिश नॉलेज आणि प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जे नॉलेज लागतं त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. परवा आमच्याकडे आम्ही आणली होती एक वॉशिंग मशीन, पप्पानी कुठून तरी आणली होती. मग त्याच्यावरती प्रॉब्लेम काय झाला, सगळ्या जॅपनीज मध्ये लिहिलं होतं. तर ती कशी वापरायची आम्हाला समजेच ना. मग त्यामध्ये ना एक भेटलं असे बुक, त्याच्यावरती लिहिलं होतं युजर मॅन्युअल. मग पहिला मी थिअरी वाचली की अच्छा या शब्दाचा हा अर्थ असतो, मी याला अशा प्रकारे वाचू शकतो. मग माझ्या मम्मीला कळण्यासाठी मी मराठीमध्ये लिहून दिलं तिकडे. म्हणजे पहिलं आम्ही वाचलं, समजून घेतलं, मग ते प्रॅक्टिकली ट्राय केलं, तेव्हा ते अप्लाय झालं. मग पहिला तुम्हाला दोन्ही गोष्टी मॅनेज करून करायला लागणार आहे. अशा एक साइड जर तुम्ही कुठला फोकस केला तर ते काहीच असं होणार नाहीये. दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स कराव्या लागणार लाईफमध्ये. बरोबर. नाईस आन्सर. ठीक आहे, तर आता आपला चौथा क्वेश्चन आहे मार्क्स वर्सेस स्किल. आजच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करायला हवा? मार्क्स बेसिक्स आहेत, पण कसं माहितीये, मार्क्स जास्त असले ना त्यामुळे ना तुमचं जास्त डोअर्स ओपन होतात. आताच काल परवा 12वीचा रिझल्ट लागला, तर मुलांना मी सांगितलं होतं, जे यावर्षी 12वीला आहे त्यांना सांगितलं मी की जर तुम्हाला 70च्या वरती टक्के असतील ना, मग तुम्ही बॅक, BBI, BSAT, BMS, मास मीडिया, तुमच्याकडे खूप ऑप्शन्स असतात. मग त्यानंतर तुम्ही स्वतःला जाऊन तिथे एक्सप्लोर करू शकता. मग पहिला तुम्ही टक्केवारी चांगली काढा, त्यानंतर तशा लोकांमध्ये जा जिकडे लोक अलग अलग फील्डला एक्सप्लोर करतायत. जर तुम्ही त्याच्या खाली असाल 50, 60, 40 वगैरे जे काय असेल ते, मग तुम्हाला तशीच लोक भेटतील जी लोकल कामं करतायत. राईट. लोकांना आता माहिती असेल डॉक्टर, CA, नंतर चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनिअरिंग वगैरे वगैरे. माझा एक मित्र आहे जो 70-80% घेऊन आला. आता तो काय शिकतो माहितीये, वूडवरती ते क्राफ्टिंग करतात ना, आणि ते तो एक्सपोर्ट करतो बाहेरगावी. ही फील्ड आहे. एक स्टुडंट आहे 2017ची, त्याने ग्रॅज्युएशन केलं, आता ती नेल आर्ट वगैरे
करतात ना, तिने ते केलं आणि ते सुंदर चालू आहे. अनंत अंबानीच्या मुलग्याचं, ते अनंत अंबानीचं लग्न होतं रिसेंटली, तिला त्याचा कॉन्ट्रॅक्ट भेटला होता. म्हणजे तुमच्याकडे अभ्यास असला पाहिजे, पण त्यासोबत स्किल पण तुम्ही डेव्हलप करा साईड बाय साईड. म्हणजे पर्सेंटेज आणि अभ्यास दोन्ही जर गोष्टी बॅलन्स असतील, म्हणजे शेवटला येऊन प्रश्न तिथंच सांगतो की बॅलन्स लाईफमध्ये खूप महत्वाचं आहे असं बघायला गेलं तर, मार्क्स पेक्षा पर्सेंटेज पेक्षा स्किल्स पण असं. कारण की आता जर जे 10वी 12वी पास झाले तर आपल्या इथे मेन म्हणजे करिअर ऑप्शन बोललं तर 3-4 जे इंजिनिअरिंग, MBA, CA, अजून डॉक्टर हे सोडले तर म्हणजे माहितच नाही लोकांना माहितीच नाही की अजून पण आहेत ऑप्शन. खूप आहेत. अकाउंटंट मध्ये पण किती ACCA आले, CMA आले, USCMA आलेत, एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, असं खूप आहे. N नंबर ऑफ ऑप्शन आहेत, 100 पेक्षा जास्त. तर मुलांना माहितीच नाहीये. पण मुलांना माहित नाही ह्याचं रिझन हे पण आहे की त्यांच्या पॅरेंट्सच माहित नाही आणि पॅरेंट्सच आपलं हे करतात, म्हणजे करिअर जास्त डिसाईड करण्याचा रोल त्यांचाच असतो. तेच आपल्याला बोलतात हे कर ते कर, आणि मुलं इन्फ्लुएन्स होतात. 4 लोकांना अजून बघून. माझं तर हेच म्हणणं आहे की तुम्ही जा, एक्सप्लोर करा की बाहेर अजून काय काय आहे या सगळ्या फील्डला सोडून, आणि पॅरेंट्सना कन्व्हिन्स करा. मग ते रेडी होतात फायनली, आपण कन्व्हिन्स केल्याच्या नंतर असं. ठीक आहे. आता तुमची टीचिंग स्टाईल इतरांपेक्षा वेगळी कशी आहे? कसं आहे ना, मी जेव्हा टीचिंग स्वतः शिकायचो मी काय क्लासमध्ये ना, तेव्हा मी ऑब्झर्व केलं की थ्योरीच्या लेक्चरला मुलं झोपतात अक्षरशः. बोर होतं, असं पाणी पडतंय, असे डोळे चोळतायत मुलं, आणि लास्ट बेंचला काय वेगळं चालू असायचं. मी बोललो हे काय चालू आहे. नंतर ना मी एका क्लासमध्ये जेव्हा मी चालू केली टीचिंग जर्नी, तेव्हा मी एक पिऊनचं काम करायचो. मग तिकडे बघायचो की बाकीचे टीचर्स कसे शिकवतात. मग ते बोर नाही झाले पाहिजे, एंटरटेन झाले पाहिजे. मग त्यामध्ये आपण काय काय अजून ऍड करू शकतो. तुम्ही जर नोटीस केलं असेल, आपण जातो हॉस्पिटलमध्ये, तिकडे ना असं एक मीटर असतो, असा हार्टचा वर खाली होत असतो. मग त्याचा अर्थ माणूस तो जिवंत आहे, आणि अशी प्लेनल असेल तर तो माणूस मेला. तर मी तेच करतो क्लासमध्ये, थोडी मस्ती करतो, मग परत टॉपिकवर येतो, मग परत गाणं बोलतो, मग परत टॉपिकवर येतो. याने ना तो मुलगा जिवंत राहतो क्लासमध्ये. फक्त तुम्ही शिकवत जाल ना, सगळं त्याच्या डोक्याच्या वरून जाणार आहे. मग त्यांच्या परेपर्यंत जाऊन, त्यांच्या लेवलला जाऊन, पहिल्याची मुलं वेगळी होती, आताची मुलं वेगळी आहे. त्यांना मारून झोडून शिकवता येत नाही, त्यांना प्रेमाने समजावावं लागतं, आणि तुम्ही स्पून फिडिंग केल्याच्या नंतर ते शिकतात. मग थोडं एंटरटेनमेंट, थोडा फन, थोडा मजा, थोडी मस्ती, हे सगळं केल्याच्या नंतर मग मुलांचं लक्ष राहतं क्लासरूम मध्ये. तेवढंच करणं आहे अपेक्षित गोष्टी मुलांना पण असं. राईट. तर आता मी बघितलंय की तुम्ही म्हणजे शिकवताना वगैरे खूप स्टोरीज वगैरे सांगता. तर मी तुमच्या रील्स मधून बघितलं की ते मस्त होतं. एखादी स्टोरी सांगू शकता तर सांगा आता. अच्छा, तुम्हाला आठवेल जी आवडती तुम्हाला. हा, मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, ठीक आहे. ही सगळ्यांसाठी चांगली असेल, सगळ्या व्ह्युअर्सला पण ही स्टोरी आवडेल. एक राजा असतो, आणि त्या राजाने ना एका शेतकऱ्याला कर्ज दिलं असतं, खूप कर्ज दिलं असतं. आणि तो शेतकरी आहे ना खूप प्रयत्न करतो ते कर्ज परत करायचा, पण त्याच्याने काही जमत नाही, दुष्काळ वगैरे आलेला असतो. मग राजा ना खूप एकदम क्रूल असतो. मग राजा त्या शेतकऱ्याला बोलवतो, आणि त्या टायमाला ना असं मोठं पटांगण असतं, ग्राउंड असतं स्टेडियम सारखं, आणि खाली माती वगैरे, दगड वगैरे, आणि राजा आणि प्रधान त्याचा मॅनेजर वरती बसलेला आहे. मग राजा बोलतो त्या फार्मरला की यार, मी तुला एवढं कर्ज दिलं, एवढी वर्ष झाली, तू कर्ज परत नाही करू शकत. एक काम करतो, तुला मी आता फाशीवर चढवतो, आणि तुझी जी यंग मुलगी आहे तिच्याशी मी लग्न करून घेतो. मग जेवढे गावकरी असतात ना, ते बोलतात ना यार, हे तर चुकीचं आहे यार, ह्याला वाचण्याचा एक चान्स भेटला पाहिजे, याच्या त्याची चूक काय नव्हती वगैरे वगैरे. मग तो प्रधान जो असतो ना, तो खूप एकदम स्मार्ट असतो, राजाचा मॅनेजर. तो बोलतो एक काम करूया, मी खाली आहे ना बॉक्स आणतो, संदूक आणतो खाली बॉक्स. त्या बॉक्समध्ये ना मी 2 दगड जमिनीवरनं उचलतो, पेबल्स, आणि त्याच्यात टाकतो, एक ब्लॅक वाला आणि एक व्हाईट वाला. आणि मग तो बॉक्स मी असा मिक्स करेन. तुझी मुलगी त्या बॉक्समध्ये हात टाकेल. जर तुझ्या मुलगीने तो व्हाईट वाला दगड उचलला तर लोन माफ, पण तुझ्याला फाशी पण नाही होणार, आणि सगळं काय सोडून देणार, तू आजादी, तू हॅपी. पण जर चुकून तुझ्या मुलीने तो ब्लॅक वाला दगड उचलला, मग सगळंच तुला हारावं लागेल, तुझ्या मुलगीशी राजा लग्न करून घेईल. मग आता हा एक ऑप्शन उरला असतो त्या फार्मरसाठी. फार्मर बोलतो ठीक आहे चालेल, हा ऑप्शन बघूया, देवाची काय अशी मर्जी असेल तर. मग तो प्रधान खाली येतो, बॉक्स घेऊन येतो, आणि तो एवढा शहाणा असतो ना, तो जमिनीमधून उचलताना दोन्ही काळे दगडच उचलतो, आणि गपचूप त्या बॉक्समध्ये टाकतो. आणि हलकसं ही मुलगी ना बघून घेते की या प्रधानने दोन्ही काळे दगडच उचलले. मग आता मुलगीला माहिती आहे आपण आता वाचू शकत नाही, काहीच ऑप्शन नाही, दोन्ही दगड काळे आहेत. मग आता स्वप्नील मला सांगणार की ती मुलगी त्या बॉक्समध्ये दगड हात टाकते, दगड बाहेर पण काढते, आणि त्यांचं आयुष्य पण वाचतं. कसं दोन्ही दगड ब्लॅक आहेत पहिला तर. हा, मग ते वाचतं, सगळं माफ होतं, लोन माफ होतो, आणि राजा आणि प्रजा हारतो. तिने वाईट दगड ठेवला स्वतःकडे नाही, मीच मला सांगतो बघा, तिच्या हातून खाली होतं. ती काय करते माहितीये, तिला माहितीये दोन्ही ब्लॅक दगड आहेत. मग ती त्या बॉक्समध्ये हात टाकते, आणि हातात ऑब्व्हियस ब्लॅकच आला असता कारण दोन्ही ब्लॅक होते, आणि अशी मुठ्ठी बंद करते, आणि जोरात चक्कर येण्याची ऍक्टिंग करते, आणि जमिनीवरती पडते, आणि हात उघडते, आणि तो दगड असतो ना तो बाकी दगडांमध्ये मिक्स होऊन जातो. आणि नंतर मग अशी ऍक्टिंग कशी करते, अशा बेशुद्ध होशवर आल्याची ऍक्टिंग करते. मग नंतर मग बाकीच्या लोकांना कळणार कसं की यार कुठला दगड तिच्या हातात होता. मग एक शाणा बोलतो, एक काम करा, डबा उघडा ना.
राईट, जो दगड त्या डब्यामध्ये असेल त्याच्या अपोजिटच त्याच्या हातामध्ये असेल. बरोबर. मग डबा उघड दगड कुठला निघतो, ब्लॅक वाला. मग तिच्या हातात कुठला असला, व्हाईट. म्हणजे प्रॉब्लेम्स कुठूनही येतात, तुमच्याकडे सोल्युशन शोधायचा मार्ग असला पाहिजे, डोकं असलं पाहिजे. शांत डोक्याने सगळं केल्याच्या नंतर तुम्ही मृत्यूलाही आपण हरवू शकतो असं. राईट, नाही मस्त स्टोरी. हा, मुलांना पण आवडते असे. आणि मुलं विचार करतात. मी तर त्यांना बोलतो हा होमवर्क आहे, पुढच्या लेक्चरला शोधून ना. मग काय ना काहीतरी काय वेगळं बापरे त्यांची उत्तरं. सर राजा और ये मिला रहेगा सर, राजा इसको पैसा दे, असे वेगवेगळे. पण त्याच्याने काय होतं माहितीये, मुलं शोधतात. म्हणजे विचार करा. हा, नाहीतर मग असं टेक्स्टबुक मध्ये असं एवढं विचार करण्यासारखं काही नाही लाईफ मध्ये असं शिकण्यासारखं असं. ठीक, बरोबर. तर आता पुढचा क्वेश्चन आहे की तुम्ही रील्स बनवायला का सुरुवात केली? आजकाल ना कसं झालंय, बुक्स मुलं कमी उघडतात आणि फोन जास्त उघडतात. क्लासमध्ये पण सेम झालेलं आहे. मग मुलांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्यांच्या फोनमध्ये जावं लागेल. आणि फोनमध्ये फालतू कंटेंट खूप आहे, त्याचं काहीच लॉजिक नाहीये. असेच लोक येऊन ओरडतायत आणि अशीच मस्ती करतायत आणि क्रिंज कंटेंट खूप आहे, त्याचं काही असं लॉजिक नाही. मग जर त्यामध्ये आपण दोन गोष्टी चांगल्या सांगितल्या, आता मुलांपर्यंत पोहोचल्या, मग त्यांना अभ्यासामध्ये पण रुची डेव्हलपमेंट होते. मग एकदा मी करून बघितलं, एका मुलाने शूट केलं होतं असंच गाणं गाताना वगैरे. मग ते मुलांना आवडलं, ते शेअर केलं. मग मुलांनी सांगितलं सर एक काम करते, आपण चालू करते, आप जो स्टोरीज बोलते वो रेकॉर्ड करके डालते. मग ते टाकत गेलो. मग आम्ही चांगले विषय घेतले मग मुद्द्याचे, की कसं ते एक मध्ये ORSL एक ब्रँड होता, ज्यामुळे आपल्या बॉडी म्हणजे लहान मुलांना आपण पाचायचो, त्याने किती प्रॉब्लेम व्हायचा. मग मुद्दे महत्वाचे काढत आता लोकांपर्यंत ते पोहोचले. पण चांगलं आहे, मोबाईल थ्रू एज्युकेशन झालं पाहिजे मुलांपर्यंत असं. कारण की आता जे आपण म्हणजे रील्स जे कॉन्टेंट येतोय त्याच्यावरती आपला काहीच कंट्रोल नाही. कोणती रील नेक्स्ट येईल ती माहित नाही आपल्याला, तो खूप इम्पॅक्ट करतो, ते तर आहे. आणि कसं पण तो कंटेंट, आता हा माझा मित्र आहे, त्यांनी ना रिसेंटली एक जॉब सोडला, दुसरा जॉब स्विच केला त्यांनी. तर ना ह्याच्या फोनमध्ये नेहमी गाणे असतात. आता आपण बघा जे बघतो तेच आपल्याला दाखवतं. तर ना ह्याचा कंटेंट मला माहिती, हा गाणे वगैरे खूप बघतो, याला गाणे यायचे. जसं त्याने जॉब सोडल्याच्या नंतर ना ह्याच्या फोनमध्ये सगळे रील्स मध्ये कुठले जॉब छोड़ के मैं शेर बन गया, जॉब छोड़ के तूने अच्छा किया. मग हा बोलतो ये ऐसा कैसा हो गया. मैं बोला ये अल्गोरिदम तेरे को तेरे वाइफ से ज्यादा जानता है. ऍक्च्युअली राईट. आपण एक गोष्ट बघितली ना, सर्च केल्याच्या नंतर तीच दाखवणार ती गोष्ट सारखं आपल्याला. मग अल्गोरिदम माइंड इन शॉर्ट रीड करतात. नाही, त्याच्या पाठी इंजिनियर्स असतात, ते आपला वॉच जरी लाईक जरी नाही केला, आपण जेवढं बघतो ना वॉच टाइम, ते कॅप्चर करतात की ह्याला काय आवडतं, हा कोणत्या गोष्टी बघतोय, मग त्याच रिलेटेड ते कंट्री आपल्याला सारखे रील्स पाठवत राहतात. राईट, ठीक आहे. आता पुढे प्रश्न आहे की या रील्समुळे विद्यार्थ्यांवर पॉझिटिव्ह की निगेटिव्ह इम्पॅक्ट जास्त होतोय? कसं माहितीये, रील्स चांगले आहेत, पण प्रॉब्लेम काय माहितीये, पेशन्स लेवल कमी आहे. आपण काय करतो माहितीये, जर आपण आता हा आपण युट्यूबवर व्हिडिओ टाकला आपण, तर कुठल्याही आपल्या प्रेक्षकांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितला 1 तासाचा, मग तो या गोष्टीवरती आपला माइंड विचार करतो. रील्स मध्ये काय होतं, 3 सेकंड झाले गेल्यावरती, 30 सेकंड झाले गेल्यावरती, माइंडला विचार करायला चान्सेस भेटत नाही. मग त्यामुळे काय होतं, चांगला मेसेज पण पोहोचतो, पण एवढं फास्ट झालं ना जग, त्यामुळे ना चांगला इम्पॅक्ट होतोय, पण ना नेगेटिव्ह इम्पॅक्ट जास्त होतो. कारण रील बघितली झालं, त्यानंतर पुढे काहीतरी कॉमेडी आली, ते बघत राहिलो, ते मग ते जे आपण पहिला शिकलोय ना फर्स्ट रील मध्ये, ते 100 रील येईपर्यंत सगळं ते आपण विसरून जातो. मोस्टली तर नेगेटिव्ह इम्पॅक्ट जास्त आहे. फोन साईडला ठेवला पाहिजे, थोडंसं मुलांनी थोडंसं अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं, अर्धा तास शांतपैकी कसं बसायचं, ते केल्याच्या नंतर गोल्स अचीव्ह होतात. 10 ठिकाणी 10 गोष्टी बघून सोशल मीडिया लवकर मतलब लोकांना हे करतं, डिस्ट्रॅक्ट करतं खूपच. असं माझा पुढचा क्वेश्चन हाच आहे की आजचे विद्यार्थी इझिली डिस्ट्रॅक्ट होतात, तर त्यांना फोकस करण्यासाठी म्हणजे कसं शिकवा, म्हणजे काय सांगाल, फोकस कसं वाढवतील ते त्यांना? स्लो, एका टाइमला एक गोष्ट, 2 दगडावरती पाय ठेवायचे नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही करायला गेला तर कुठलीही गोष्ट चांगली होणार नाहीये. एका टायमाला एक गोष्ट करायची आणि एकदम स्लो करायची. आणि एवढं तर आहे बघा, हे लक्षात ठेवा, कुठल्याही फील्डमध्ये तुमच्या, माझ्या किंवा मुलांच्या, फर्स्ट इयर इज अ लर्निंग इयर, सेकंड इयर इज अ पॉलिशिंग इयर, थर्ड इयर यू विल बी अ स्टार. मग तुम्हाला 3 वर्ष स्ट्रगल करावा लागतो. तुम्ही पहिल्या वर्ष पूर्ण शिकून घ्या कसं काम करतात, कसं काय असतं ते, आणि सेकंड इयर तुम्ही पॉलिश करा स्वतःला. थर्ड वर्ष मग तुम्हाला कोण टच करू शकत नाही. पण 3 वर्ष तुम्ही त्या म्हणजे ना इंटेन्शननी त्या फोकस राहायला पाहिजे. आजकाल मुलांचं काय होते, 2 दिवस हा करिअर, मग 2 दिवस हा करिअर, मग 2 दिवस हा करिअर, असं नाही स्विच व्हायचं. फोकस व्हायचंय, स्लो जा, आरामात जा, काही घाई करायची गरज नाही. आयुष्य कुठे जात नाहीये, लोकांना इन्स्टंट पाहिजे सगळं. हा तर खूप मोठा इश्यू आहे की सर्वांना म्हणजे पेशन्स नाहीये, पटकन पाहिजे, पटकन रिझल्ट पाहिजे, ते नाही पॉसिबल या जगात. ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की वीक स्टुडंटसाठी तुमचं म्हणजे असं काय स्पेशल अप्रोच असतो की त्याला कसं तुम्ही पुढे आणण्यासाठी हेल्प करता? हा, आमच्या ना गावी एक ब्रिज होता, तो तुटला होता, तो रिपेअर करायचा होता, पूर्ण असा वीक होता तो ब्रिज. मग ते 3 कामगार होते, ते काय करायचे, ब्रिज होता त्याला आपण तोडू शकत नाही, असं झुलणारा ब्रिज होता. मग एक काम करायचा, हळूहळू एक पाय ठेवायचा, मग तो एक फळी बदली करायचा.
मग दुसरा जायचा, मग दुसरा फळी बदली करायचा. तो ब्रिज हळू स्लो करत 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 6 महिन्यामध्ये पूर्ण रेडी झाला. आणि बाजूचा जो ब्रिज होता कॉन्क्रीटचा बनवायचा होता तो 2 महिन्यात रेडी झाला. फक्त फरक एवढा होता की तो कॉन्क्रीटचा होता, त्यावर आपण फास्ट जाऊ शकतो. हा स्लो आहे, ह्याला स्टडी, म्हणजे असं नाही की तो मुलगा वीक आहे किंवा काय तो डबू आहे. मेहनत केल्यावर सगळं होतं, पण प्रत्येकाची स्पीड वेगवेगळी आहे ना. आणि पॅरेंट्स त्यामुळे प्रॉब्लेम होतो. पॅरेंट्स कम्पॅरिझन करतात की माझा मुलगा असा आहे तसा आहे. आम्ही गावी नाही, या टायमाला 2 झाडं लावली, एक आंब्याचं लावलंय, बाजूला एक पपईचं लावलंय. आणि पपईचं झाड पटकन 6 महिन्यात वाढलं, पण बऱ्यापैकी वाढलं, आणि त्याला अशी फळं वगैरे आली. आणि आंब्याचं झाड अजून रोपटच आहे. मग त्याला मी बोलू का, बघ त्या पपईला बघ, तू काय फालतूगिरी करतोय, त्याला पण मी तर रोज खत पाणी टाकतोय ना. पण जेव्हा तो वीक मुलगा स्ट्रॉंग होईल ना, तेव्हा तो खूप चांगले आंबे देणार आहे. मग स्लो स्टेडी, त्याला एकदम आरामात न्यायचं. जिकडे मी 4 चॅप्टर शिकवतो त्याला मी फक्त 2च शिकवणार, आणि जे महत्वाचे आहेत ते शिकवणार. त्याला 2 केल्याच्या नंतर जो कॉन्फिडन्स येईल ना की हा यार, ये मेरे को 2 आता है यार, अच्छी तरीके से आता है. आता या एक्झामच्या टायमाला माझ्याकडे एक्झामच्या अगोदर बोर्डाच्या 3 मुलं आली की सर OCM का पेपर है कल बोर्ड का और कुछ नहीं आता, क्या करने का. तर मी त्याला बोलू शकत नाही सब पड के जा. हा, मी त्याला 12 प्रश्न दिली. मी बोला हेच कर, ह्याचे पॉइंटर्स लक्षात ठेव, पूर्ण रात्र घालव, पेपर चांगला जाईल. तुला येतील आरामात 40-50च्या आसपास. त्याला 52 आले, आता रिझल्ट आला काल परवा. मग तेवढंच आपल्याला माहिती आहे ना की याची क्षमता एवढी नाहीये. त्याला स्लो घेऊन जायचं आणि हवं तेवढंच द्यायचं. बाकी त्याचा इंटरेस्ट कुठल्याही फील्डमध्ये असू शकतं, मग तो तिकडे एक्सप्लोर करणार आहे. फक्त वीक मुलांसाठी गो स्लो, एकदम आरामात. फास्ट वाला तर कसं पण करून घेतो तेव्हा आपला मार्ग शोधतो, त्याला काय सांगायची गरज नाही. स्लो मुलांच्या हिशोबाने गेलं तर बेटर आहे, एकदम स्लो वीक मुलांसाठी स्पेशली. ठीक आहे. आता मी हे बोलेल की तुम्ही आता बोलले पॅरेंट्ससाठी एक ऍडवाइस आहे की म्हणजे ते असं कसं कम्पेअर करतात की समजा मला 90 आहे, तो पण खुश असतील, बट माहिती पडलं नेबरवाल्याला 90 होतं, तर ते लोक सॅड होतात. हे काय मुलांना आजच बोलला, आज काय बोललो की माहितीये, तुमको 80 आता है प्रॉब्लेम नाही आहे, बट बाजूला को 90 आता है तर तुमको प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. असं नसलं पाहिजे. पॅरेंट्सच्या मनात ना त्यांना कळलं पाहिजे की आपला पोरगा वेगळा आहे, त्याची स्किल्स वेगळे आहेत. तो डायलॉग है ना 3 इडियट्स मध्ये की अगर लता मंगेशकर के फादर ने उसको बोल दिया तो फास्ट बॉलर बन जा, त्या सचिन तेंडुलकर के पप्पा ने उसको बोला तो सिंगर बन जा, तो सोच आज कहाँ होते. म्हणजे मुलांना त्यांचा टाइम भेटला पाहिजे. आणि खरं तर तुम्हाला सांगतो पॅरेंट्स, 1ली ते 15वी पर्यंत मुलगा फुल्ली कन्फ्युज असतो. त्याला त्याचं फील्ड काय करायचंय, त्याचं टॅलेंट काय आहे, त्याला एक्सप्लोर करायला द्या. मी तर 10 गोष्टी केल्या सर. मी तर ना 12वी नंतर मला वाटलं की माझा अभ्यास वगैरे काय होणार ना, मला कमी टक्के होते 12वीला. पप्पा बोलले तू आर्मीला जा. मग आपल्या इथे ना दादरला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं हे आहे, काय बोलतात, पार्क आहे. मग तिकडे ना एक प्रहार म्हणून संस्था आहे जिकडे ट्रेनिंग करायची. तो मला टकलो करून हाफ चड्डी करून मी तिकडे धावतोय. मला माहितीच नव्हतं लाईफमध्ये काय करायचंय. मग ते सगळं सोडलं. नंतर मग मी नाटक, ड्रामा, डान्स ते सगळं करायला लागलो. मग शोधत मला कळलं की ही फील्ड माझी आहे. मग 11वी नंतर टाइम लागतो मुलांना. मी किती फील्ड चेंज केले असतील, किती. ऍक्च्युली आता मी कसं चूज केलं असं 10वी नंतर 11वी माझा मित्र सायन्सला चालला म्हणून मी सायन्स घेतलं. असं होतं. कारण की मला माहितच नाही की माझा इंटरेस्ट कशात आहे, मला काय आवडतं ते. हा असं होतं. मग मला तर वाटतं की सध्या तरी जज नका करू त्यांना इनफ पर्सेंटेज आले ना, तुम्ही हॅपी राहा. तो पास झाले तरी पण हॅपी. मी काल परत व्हिडिओ बघितले. पप्पा बोलतात तू जर पास झाला तर 1000 रुपये देईन, नापास झाला तर 2000 देईन. कारण तो मुलगा बिझनेस वगैरे करत होता काहीतरी. तो ऑलरेडी बिझनेस, त्याला माहिती आहे त्याला शूज वगैरे आवडतात, तो शूज पेंटिंग करत होता. मग पप्पांना माहिती आहे त्याचा करिअर हे नाहीये ते आहे. आणि बुकिश नॉलेज आता एवढं प्रॅक्टिकली अपडेट नाही होत. तुमचा फोन, माझा फोन दर 2 महिन्यांनी अपडेट होतो. टेक्स्टबुक लवकर नाही अपडेट होतं. मग मुलांना बाहेरचं शिकलं पाहिजे. टेक्स्टबुक मधला बेसिक आला तरी इनफ आहे. फक्त कम्पॅरिझन सध्या तरी नको. 15वी पर्यंत तो शोधणार त्याचा मार्ग. फक्त तुम्ही चांगली पॅरेंटिंग ठेवा, चांगले संस्कार शिकवा की कशी रिस्पेक्ट करावी मुलांची किंवा मुलींची, कसं वागावं सोसायटीमध्ये, कसं मोठ्यांचा आदर करावा. बस, बाकी तो मुलगा आपल्या किंवा मुलगी आपल्या पायावरती उभी राहील, काय टेन्शन नाही. आता याच रिलेटेड मला एक क्वेश्चन होता की आता तुम्ही बघितलं असेल जे म्हणजे कॉलेजमध्ये लाईफमध्ये चांगले पर्सेंटेज वगैरे पाडतात ते एवढे नाही करत, पण जे फेल होत किंवा पाठवतात चांगले करत असतात. आपण पण मी तर ब्लॅक बेंचर होतो. आणि कसं माहितीये, फ्रंट बेंचचे टीचर्स बनतात, पण त्यांना माहितीये ABCD. लास्ट बेंच वाला नाही काय ABCD, ह्याला काहीतरी वेगळं करतो, याच्यात गाणं बसवतो, याच्यात काहीतरी सोपं करतो ज्याने मला लक्षात राहील. पण मी लक्षात ठेवायचं, माझ्या मित्रांना शिकवायचो. दे आर लाईक की ये तो अच्छा है रे, वो मैडम ने सिखा, ये तो अच्छा है याद रखने के लिए. मग ते मुलांना जमत गेलं. आणि कसं ना, पहिल्या बेंचवर त्याची पूर्ण एनर्जी अभ्यासात गेलेली असते. लास्ट बेंचवाला एनर्जी लय वाचून ठेवतो फालतूगिरी बाकीची. मग तो काय ना काहीतरी एक्सप्लोर करतो असं. कारण की त्यांची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी बोलतात ना जरा जास्त असते. आणि जे टॉपर असतात ते लोक फेलियरला घाबरतात मेन म्हणजे. हो. तो एक मोठा इश्यू असतो. आणि बाकीचे कसे आम्हाला सवय, आम्हाला काय फरक नाही. त्यांना कसं पहिली 10वी सेकंड टॉप आलेले असतात ना, मग मी सेकंड कसा आलो, मग ते रँकिंग सिस्टम मध्ये जातात. खरं तर रँकिंग वाले लोक स्कोर करतात फ्युचरमध्ये. आणि लाईफ वेगळा आहे, अभ्यास वेगळा आहे, खूप उतार चढाव येत असतात. मग जो फेलियरला प्रॉपरली हँडल करू शकतो तो जिंकू शकतो. सिंपल आहे. राईट.
आणि एका फेलियरने म्हणजे असं काही डिसाईड होत नाही की पुढे तो होणार नाही काय नाही. आता खूप बघाल की 10वी-12वीची मुलं सुसाईड वगैरे पण करतात प्रेशर मध्ये येऊन या गोष्टी. ठीक आहे, तर आपला पुढचा क्वेश्चन आहे, एक टीचर म्हणून तुम्हाला सर्वात मोठं चॅलेंज काय वाटतं? मुलांना क्लासरूम मध्ये त्यांचं लक्ष एका ठिकाणी ठेवणं, बोर्डवर ठेवणं. बरोबर. कारण रिलीजमुळे प्रॉब्लेम काय झाला माहितीये, त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होत चाललाय. आता मी नोटीस पण केलंय की आजकाल ना 3 सेकंड फक्त बघतात, आणि जर 3 सेकंड इंटरेस्टिंग असतील, हुक त्याला आहे म्हणतो, हुक म्हणतो ना आपण, 3 सेकंड इंटरेस्टिंग असतील ना तर पुढचं बघतात. मग टीचरला तर मुलांना 3-3 तास क्लासमध्ये बसून ठेवायचंय. मग विचार करा. आणि दुसरं आहे ना, अकाउंटचे टीचर्स वगैरे खूप चांगले काम करतात, पण थेअरी टीचरला अजून त्रास होतो, कारण थेअरीमध्ये ना लिहायचं नसतं. अकाउंट्समध्ये किंवा मॅथ्समध्ये ना मुलं लिहितात, हा विचार करतात, लिहितात, मग त्यांचं माइंड आणि हात ऍक्टिव्ह असतात. थेअरीमध्ये फक्त ऐकत असतात, मग त्यांना नंतर झोप येते. मग मध्ये मी असं मध्येच ओरडतो जोरात, मग मी झोपतो जमिनीवरती, मग मी बसतो, मग मी असं काय ना काहीतरी गाणं बडबडत असतो. मग ज्याने काय होतं, त्यांचं थोडंसं लक्ष राहतं की बाबा हा सर काहीतरी बोलतात, सर काहीतरी शिकवतात. मग आजकालच्या मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे की त्यांचं अटेन्शन एका ठिकाणी ठेवणे बराच टाइमापुरता, हा एक प्रॉब्लेम होतो. पण ठीक आहे, करतो मॅनेज, काय प्रॉब्लेम नाही. पॅरेंट्सचा प्रेशर विद्यार्थ्यांवर किती परिणाम करतो? खरं तर पॅरेंट्सचा प्रेशरच्या ऐवजी सपोर्ट असला पाहिजे, मला असं वाटतं. कारण प्रेशरमध्ये जर मुलगा असेल ना, तो काहीच करू शकत नाही. मुलगा थोडी प्रेशर कुकर आहे, त्याच्यात प्रेशर टाकायला. त्याला काही असं 2 मिनिटात थोडी काय घडवायचंय की 8 शिट्ट्या करा आणि मग तो काहीतरी डॉक्टर किंवा लॉयर होणार आहे. त्याला आपला टाइम द्यावा लागणार आहे. तुम्हाला प्रेशर एकदम काहीच होणार नाही, कारण तुमचं जग वेगळं होतं. आता पॅरेंट्स सांगतात सीए कर, सीएमए कर, इंजिनियर हो, डॉक्टर हो. तो जमाना गेला, आता एआयचा जमाना आहे. Right. मुलांना माहिती आहे डिजिटल मार्केटिंग काय असतं, सोशल मीडिया मॅनेजमेंट काय असतं, ऑनलाईन बिझनेस किंवा मार्केट कसं चालू शकतं. तो ट्रेंड वेगळा होता, हा ट्रेंड वेगळा आहे. आणि प्रॉब्लेम काय माहितीये, जनरेशन गॅप. हा तर आहे. हा, पॅरेंट्सना वाटतं की आपल्या मुलांनी, त्या माणसाने सीए केलं किंवा त्याचा मुलगा तो झाला डॉक्टर झाला, आता माझा मुलगा झाला पाहिजे, असं नाही होत ना. तो जमाना वेगळा होता, त्यांची फंडिंग वेगळी होती, त्यांची मेहनत वेगळी होती. आता कॉम्पिटिशन किती आहे. सध्या तरी आहे ना, मला असं वाटतं पॅरेंट्सच्या प्रेशरमुळे मुलं मग चुकीचं पाऊल घेऊ शकतात. कारण मग बाहेरच्या अपेक्षा, मग मित्रांचं कंपॅरिझन, मग त्यानंतर पॅरेंट्सचं कंपॅरिझन, मग ते कन्फ्युज होतात अजून, मग काय करू काय करू काय करू. आणि दुसरं म्हणजे ना, पॅरेंट्स ऍज अ फ्रेंड राहिले पाहिजे. कुठेतरी मी वाचलं होतं, एक चाणक्य नीती म्हणून, 1 ते 5 वर्षापर्यंत ना मुलांना खूप प्रेम करावं, खूप. तर मग 5 ते 12 पर्यंत ना एकदम मारावं, जोडावं खूप. त्यानंतर त्याचा मित्र होऊन जायचं, 15-16 मित्र व्हायचं, किंवा तुला काय पाहिजे काय नको आहे ते झाल्याच्या नंतर मग तो आपल्या कॉलेजच्या गोष्टी सांगतो. बरोबर, हे झालं ते झालं, असं झालं तसं. आणि त्याच्यामध्ये पण चला, मला तर वाटतं मुलींना खूप सवलत आहे, कारण मुली शेअर करतात. मुलींना फिलिंग्स टू फिलिंग्स एक बॉन्डिंग असतं. मुलगा असतो दगड, पप्पा काय विचारत नाही, मुलं ओपन होत नाहीत. मग त्यामुळे ना त्यांना कोणाशी बोलावं, मग मित्र, मग मित्रांशी आपण बोलतो, मग मित्रांशी आपण बाहेर जातो वगैरे वगैरे. खरं तर माझी बायको पण पॉडकास्ट बघते, पण खरं ना, मुलं असतात ना, मुलं ती मुलांशी जास्त ओपन अप होतात. आणि हे पण आहे की मुली ना जरा इमोशनली स्ट्रॉंग असतात आणि मुलं इमोशनली वीक असतात, ओपन अप नाही होत. आणि ते मम्मीची एक अटॅचमेंट असते ना. आता माझी बहीण आहे, ती जाऊन पटकन मम्मीला हक करते. आपण पप्पांना असं नाही करू शकत ना, फटके खाऊ आपण. ती अटॅचमेंट नाही ना. आता तो आता ना समेरानाचा व्हिडिओ आला होता, पप्पा को जाके आपले बोलो, बऱ्याच लोकांनी फटके खाल्ले, कारण ती बॉन्डिंग नाहीये ना, ते असं अटॅचमेंट नाहीये अजून ते पॅरेंट्स सोबत. पॅरेंट्स थोडं कुठे चेंज झालं पाहिजे. प्रेशर असावा, पण एवढा पण नाही की त्याला बोलायचं बाबा मला तुझ्याकडे एवढ्या एवढ्या अपेक्षा आहेत, तू कर, माझा सपोर्ट आहे, पण तू काय प्रेशर मध्ये येऊन नको करू, तुला पटतंय तर कर. आणि प्रत्येकाला लाईफमध्ये कोण ना कोणतं चांगलं व्हायचं असतं. कोण असं डिसाईड नाही करत की मी आज गुंडा होणार, चोर होणार. प्रेशर मध्ये आलं, चुकीचं करिअर घेतलं, चुकीचं काम झालं, माझ्याकडे पैसे नाही आले, मग तो चुकीच्या मार्गाला वळणार. चांगले संस्कार द्या, मुलगा चांगला होणार. प्रेशर सध्या तरी नको, मला असं वाटतं. त्यामध्ये असं मुलांवरती खूप प्रेशर होतं की पॅरेंट्सचे एक्सपेक्टेशन मीट नाही झाले तर त्याला जास्त हे होतं, आणि बाकी सर्व पुढे चालले मीट नाही जाते, मग त्याच्यामुळे तो अजून प्रेशराईज होऊन जातो. मग सगळ्यांचं तेच ना, सगळ्यांचा इंडेक्स सेम नसतो ना, प्रत्येकाची ग्रोथ करण्याची ताकद, स्पीड वेगवेगळी असते. पॅरेंट्स थोडंसं आहे ना, चुकीचं पाऊल घेण्यापेक्षा कुठलाही, मग ते फाशी लावून घेणे असेल, किंवा ते विष पिणे असेल, किंवा ते मुलं पळून जातात अक्षरशः. आता तुम्हाला माहिती असेल, कोटा म्हणून एक आहे, दरवर्षी फाशी तर एकदम नॉर्मल झाले, तिकडे कॉमन झाली, कोण पण येतो फाशी घेऊन जातो. मग ते चुकीचं आहे ना. मग आपण तिकडे वेब सिरीज कोटा फॅक्टरी, मग ते आपल्याला थोडी हे बनवायचे, तुम्हाला प्रोडक्शनचे काय प्रोडक्ट बनवायचे की सगळे सेम असले पाहिजे, सगळे स्टँडर्ड असले पाहिजेत. काय ना काहीतरी होतं लाईफमध्ये चांगलं, असं बरेच लोक संन्यास घेतात, मग शेवटी वैतागून. मग थोडं प्रेशर नको असलं पाहिजे सध्या तरी, असं. सेकंड क्वेश्चन आहे की आजच्या काळात ट्युशन आणि क्लास कल्चर खरोखरच गरजेचं आहे का? आता गरजेचं का असं होतं माहितीये का, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लक्ष दिलं पाहिजे की खरं तर ना, कॉलेजमध्ये खूप चांगले टीचर्स आहेत, ऑलरेडी आहेत, तो खूप चांगलं काम करतात, पण बाकी कामं खूप आहेत. मी स्वतः कॉलेजमध्ये होतो, बसत पण नाही. म्हणजे ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना,
तेव्हा मी शिकवायचो. 40 मिनिटाचं लेक्चर मी शिकवायचो. एका टीचर मागे 100 मुलं. तर कसं लक्ष जाणार? तो 100वा मुलगा तिकडे काय करतोय ते माहिती नाही. माझा आवाज तिथपर्यंत जात नाही. चला ते सगळं पण मान्य केलं. दुसरं, एवढ्या मोठ्या मोठ्या खिडक्या असतात आणि डोअर्स असतात आणि काय बोलतात ना, हवा ये जात असते आणि कोण ना कोणतरी सारखं येतात, मग डिस्टर्बन्स होतो. आणि प्रॉब्लेम काय माहितीये, टीचर्स हे सगळं सोडून मी कल्चर हेड होतो. मग मला डिसिप्लिन कमिटी बघायची होती, मग मला ते रिपोर्ट्स बनवायचे होते. टीचर ह्याच्यात बिझी होतो. मग तो शिकवणार कधी? मग तो शिकवू शकत नाही. मग मुलं क्लासला जातात. खरं तर क्लासची गरज नाहीये. जर तुम्हाला चांगला टीचर युट्यूबवर पण भेटला किंवा तुम्हाला चांगलं शिक्षण भेटलं ना क्लासमध्ये किंवा कॉलेजमध्ये, तर मुलं नाही जात. पण मग काय होतं ना की अटेन्शन भेटत नाही, कारण 100 मुलं, प्रत्येकाची स्पीड वेगळी, प्रत्येकाचं डोकं वेगळं. मग प्रत्येकाच्या स्पीडने एक टीचर शिकवू नाही शकत ना. मग थोडं ऍडजस्ट करावं लागतं. म्हणून मग मुलं जेव्हा त्यांना समजत नाही किंवा टीचर लक्ष देऊ शकत नाही एवढ्या मुलांवरती, मग ते क्लासला जातात, ट्युशनला जातात. खरं तर प्रत्येक मुलावरती डिपेंड आहे. गरज नाहीये कंपल्सरी तुम्हाला क्लासला जायलाच पाहिजे. जर तू घरी युट्यूबवरती पण केलंस ना मित्रा, तरी ते आरामात होणार आहे तुझ्याकडून. फक्त तुझ्याकडे तर फोकस पाहिजे. आणि आता ट्रेंड झालाय, ट्रेंड. आता स्वप्नी जातोय, माझा मित्र जातोय संजय, मग आपण पण गेलं पाहिजे. पण तुम्हाला माहितीये ह्याच्याने ना मुलं म्हणजे ना पूर्ण दिवस पॅक होतात. आता कॉलेज, मग 3-4 तास क्लास, मग घरी येऊन पहिले ट्युशनचा अभ्यास, नंतर मग कॉलेजचा प्रोजेक्ट, मग ते आपलं लाईफ कधी जगणार? माझे बरीच अशी मित्र आहेत जे बाहेरगावच्या चांगल्या चांगल्या बोर्ड्समध्ये शिकतात. फक्त त्यांचे आहे ना 6 किंवा 5 तास असते शाळा, पूर्ण दिवस फ्री. मग स्केटिंग शिकतात, मग ते आर्चरी शिकतात किंवा काय ना काहीतरी शिकतात. मग आपली मुलं काय करतात, त्यांना भेटत नाही मला सगळं करायला, मग लेक्चर बंक करतात आणि नंतर मग क्लासेसला बंक करतात. मग त्यांची पण एक लाईफ आहे ना. पूर्ण तुम्ही 12 तासापैकी 10 तास त्यांना अभ्यास करायला लावणार, मग ते एका ठागीवर थोडी बसून राहणार आहेत. मग ते प्रॉब्लेम आहे. आता माझा मुलगा आहे ना 2 वर्षाचा आहे आणि डॉक्टरकडे आम्ही गेलो होतो, तर बाजूला एक पेशंट एक मुलगा बसला होता. ती बोलते की माझा मुलगा ना खूप असा ऍक्टिव्ह नाहीये आणि आमचा पूर्ण धिंगाणा घालून आला तो सगळे ते. मग मी डॉक्टरला बोललो की हा लय हायपर ऍक्टिव्ह आहे. ते बोलते चांगलं आहे, जर एक ठिकाणी बसून राहील ना म्हणजे प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही तेच करताय ना, मुलांना तुम्ही एक ठिकाणी 10 तास बसून ठेवताय, कसं कॉन्सन्ट्रेशन लागणार? 2 तास इनफ आहे अभ्यासाला. 2 तास प्युअरली इनफ आहे. शांत असं बंद क्लास घर असं आणि शांतपैकी. मी तर नाईट पर्सन आहे, मी मॉर्निंग पर्सन नाही. मी सकाळी 4 वाजता उठून अभ्यास नाही करू शकत. मस्तपैकी आपल्या घराच्या बाहेर बाल्कनी आहे, मच्छर अगरबत्ती लावायची, 12 ते 2 चांगला अभ्यास करायचा शांतपणे. ते तुम्ही कराल तर ठीक आहे. बाकी एवढं क्लासेसची गरज मला तर वाटत नाहीये, जर त्यांनी घरी अभ्यास केला तर. असं पण कंपल्सरी झालं आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे की ऑनलाईन लर्निंग वर्सेस ऑफलाईन लर्निंग, यामध्ये काय जास्त इफेक्टिव्ह आहे? ऑफलाईन. मला तर वाटतं ऑफलाईन. ऑनलाईन मधल्या गोष्टी फक्त 10-15 मिनिटं किंवा अर्धा तासासाठी लक्षात राहतील किंवा एक दिवस लक्षात राहील, पण ऑफलाईन केलेल्या आपण सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. आता जर आहे ना मला मुलांना शिकवायचं आहे की बँकेमध्ये 2 कामं होतात. बँक काय करते, एकाकडनं पैसे घेते, दुसऱ्याला पैसे देते. एक्सेप्टिंग डिपॉझिट अँड गिव्हिंग द लोन टू द अदर पर्सन. आम्ही क्लासरूम मध्ये काय करतो माहिती, मुलांना असा करायला लावतो आणि बोलतो चलो भरतनाट्यम करते. एक्सेप्टिंग डिपॉझिट ग्रँटिंग लोन्स, मग ते परत करतात एक्सेप्टिंग डिपॉझिट ग्रँटिंग लोन्स. मग असं हातवारे केल्यावर, मग असे ऍक्शन्स केल्यावर मग ते लक्षात राहतं की हे या गोष्टीला हे शब्द आहे, मग आपण असे हातवारे केले होते, मग ते लक्षात राहतं. म्हणजे प्रॅक्टिकल आणि सगळे एकत्र करतात, मग एक अलग फ्लो येतो. मग कोण कोण भाकऱ्या थापतात त्याच्यामध्ये, असं मग हस्ते येतात, मग ते मस्करी होते, मग ते लक्षात राहतं असं. पण ऑनलाईन मध्ये आपण ऐकलं ते कसं माहिती, आपण बँकेत गेलो पैसे टाकून आलो, पण ते पैसे वाढतायत की नाही होत आहेत. आता बघा ना, आपण करतोय पॉडकास्ट, मी बोलतोय, तुमचे रिॲक्शन येतात, मला समजतं अच्छा तुम्हाला हे कळलं किंवा हे नाही कळलं. हा, पण ते ऑनलाईन मध्ये नाही समजत ना. मी येतोय कॅमेरासमोर काहीतरी बोलतोय आणि मग ते जातंय. आता कॅमेरासमोर कोणतरी मी काहीतरी बोललो, आता ते हसला पण असतात तो व्यक्ती बघून, पण ते आपल्याला कळत नाही ना. मग ते सगळं प्रॉब्लेम. मग ऑफलाईन इज एव्हर ग्रीन. ऑफलाईनला या, तुम्ही समजा. हा, ऑनलाईन जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ते रिव्हिजनसाठी वापरू शकता. तुम्ही ऑफलाईन शिकलात, मग तो कोर्स किंवा जो असेल तुम्ही परत ऑनलाईन बघा, मग तुमचं ते लक्षात राहील. ते चांगलं आहे. आम्ही तर क्लासरूम मध्ये जे बोलतो आम्ही रेकॉर्ड पण करतो. मुलांना बोलतो टेक्स्टबुक ओपन करायचे नाहीये एक्झामच्या अगोदर, हे तुम्ही फक्त धडे ऐका, चालताना ऐका, ऑडिओ बुक मध्ये ऐका, मग तुम्हाला ते चांगलं लक्षात राहील. ऑफलाईन लर्निंग इज ऑलवेज बेटर. लिहिणं, बोलणं, मित्र, मजा मस्ती, ते सगळं ऑनलाईन मध्ये फक्त एक डिपॉझिट सिस्टम मला असं वाटतं नॉर्मली. बरोबर, नाही कनेक्ट होतो ऑफलाईन मध्ये आणि तो ऑनलाईन मध्ये मिसिंग असतो. हा, खूप 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 मिसिंग असतो. तर आता पुढचा क्वेश्चन आहे की विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना म्हणजे काय लक्षात ठेवलं पाहिजे? आता लोक दुसऱ्यांचं 3-4 सोडले तर दुसरे आहेत नाही असे करिअर आपल्याकडे. हा बरंच आहे. मी तुम्हाला सांगतो मी कसं प्रॅक्टिकली केलं होतं. कसं माहितीये, करिअर तुमच्या लाईक डिसलाईकने कधी सिलेक्ट करायचं नाही. मला हे आवडतं म्हणून मी करतो, मला ते आवडतं, कारण प्रत्येक 2 वर्षांनी 1 वर्षाने लाईक डिसलाईक चेंज होतात. बरोबर. लहानपणी मला लाईटवाली आहे ना बुटं आवडायची,
लाईटवाले पी 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 थोडी आता मी घालून देतात. ते वेगळं होतं ना. मग काय करायचं माहितीये, मी माझ्या मुलांना प्रॅक्टिकल एक प्रॉम सांगतो की तुमची हॅबिट इज इक्वल टू तुमचा करिअर. एक पेपर घ्या, वाईट पेपर घ्या, त्यावरती तुमच्या चांगल्या गोष्टी, तुम्ही चांगलं कम्युनिकेशन, माझं जर मी सांगू, मी चांगलं कम्युनिकेशन करू शकतो, मला स्टेज फिअर नाहीये, मी लोकांशी बोलू शकतो, मला बोलायला आवडतं वगैरे वगैरे, माझ्या पॉझिटिव्ह गोष्टी. वाईट गोष्टी, मला याला मॅथ्स वगैरे काही येत नाही, मी बसून 8 तास जॉब करू शकत नाहीये, मी असं ऐकणारा पर्सन नाहीये, मी चांगल्या आणि वाईट गोष्टी लिहिल्या. त्यानंतर तुम्ही फील्ड निवडा. आता समजा CA फील्ड आहे, त्याच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी काय आहेत. मग जर माझे मेरिट्स त्या फील्डची मॅच होत आहेत, माझी हॅबिट्स मॅच होत आहेत, मग तो फील्ड माझ्यासाठी आहे. मग ते परफेक्ट होतं. मग ते कारण तुमची ती हॅबिट आहे, तुमच्या त्या रक्तात आहे की तुम्हाला हे माहिती आहे की तुम्ही कसे व्यक्ती आहात. मग त्या आता मी आहे ना ह्याच्या अगोदर ते छोटे मोठे ना अशा ऍक्टिंग मध्ये करायचो, कारण मला स्टेज फिअर आणि मला ऍक्टिंग मध्ये खूप वगैरे शॉक होता. मग ते क्राईम पेट्रोल असे ना, तिथे तर मी असं एकदम छोटे मोठे रोल वगैरे पण करायचो. छोटे मोठे म्हणजे लाश, अजून काय नाही. मग ते सगळे रोल भेटायचे. मग मला आवडायचं की यार मजा आता टीव्ही पे आते, आपण स्टेज पे आते वगैरे वगैरे असं तसं. मग मला कळलं मला स्टेज फिअर नाहीये, पण फिल्म मध्ये खूप स्ट्रगल आहे. मी बोललो आता ह्याच्यात आपल्याला जमणार नाही. आपली फॅमिली तर खूप आता भाऊ कदम, कुशल पद्धती कधीपासून स्ट्रगल करतात, सक्सेस त्यांना आता भेटला. ते बोललो एवढी फॅमिली आपल्याला सपोर्ट तर नाही करणार एवढी वर्ष. मग कुठली फील्ड मॅच होते, स्टेज फिअर पण मला नाहीये आणि मला स्टेजवर बोलायचं आहे, इंटरॅक्ट करायचं आहे, मग मी टीचिंग निवडली. मग तुमचे हॅबिट्स इज इक्वल टू तुमचं करिअर. तुम्हाला आता आवडते डिजिटल एडिटिंग, पण तुम्ही 8 तास बसू शकता का? तुमची तेवढी सवय आहे का? तुम्हाला आता आवडतं अकाउंटंट में बहुत पैसा है, CA बनने के बाद बहुत पैसा है, पण तुम्ही करू शकता का? तुमचा मॅक्स स्ट्रेंथ आहे का? मग तुमची हॅबिट इज इक्वल टू तुमचं करिअर. असं केलं तर तुमचं करिअर एकदम परफेक्ट आणि ते एकदम बेस्ट. लाईक डिसलाईक दर 2 दिवसांनी चेंज होणार. आता मला हा शर्ट आवडतो, उद्या नाही आवडणार. मग हे तुमचं चेंज होणार. त्या हिशोबाने कधीही कुठला करिअर सिलेक्ट करू नये. आता ते तर बरोबर बोलले की म्हणजे दरवर्षी म्हणजे आपल्याला वेगळी गोष्ट कोणतरी आवडते, जी मला लास्ट वर्ष आवडायची ती आता या वर्षी नाही, आणि मे बी पुढे अजून काहीतरी आवडेल, ते फिक्स नसतात ते गोष्टी. ठीक आहे. तर आता पुढचा क्वेश्चन आहे की तुमच्या टीचिंग जर्नी मधला एक इमोशनल मोमेंट असा कोणता होता? अच्छा, असं बघायला गेलं ना प्राऊड मुवमेंट खूप आहेत. इमोशनल तर असं मला वाटत नाही कुठला असेल, पण ना आता रिसेंटली सोशल मीडियावरती मी आता रिसेंटली जेव्हा 10K टच केलं इंस्टावरती ना, तर मी विचार केला की एक ऑनलाईन कोर्स करूया, जे एक्झामच्या अगोदर मुलांना मी शॉर्ट मध्ये शिकवीन की कसं लिहायचं वगैरे वगैरे जे काय असेल. तर मी डायरेक्ट एक रील बनवली आणि टाकली. ज्यांना कुणाला माझ्याकडे शिकायचं असेल ते एक नॉमिनल फीज मध्ये 99 रुपीजला तुम्ही या आणि शिका ऑनलाईन. तर मग मुंबईची बरीच मुलं आली. त्यानंतर ती मुलं वाढत गेली. त्यानंतर मी नोटीस केलं की अमरावती, अकोला, नाशिक, बीड तिथून मुलं ऑनलाईन लेक्चर बसत होते आणि मी त्यांना शिकवत होतो. आणि शिकवताना बोलायचो चला टेक्स्टबुक पेज नंबर 42 हे मार्क करा, ते मार्क करा. बरीच मुलं कमेंट सर टेक्स्टबुकच नाही आमच्याकडे. मग नंतर मग मी दुसरा लेक्चर थांबवला त्यांना. मी बोललो थांबा तुम्ही. मी त्यांचा ऍड्रेस घेतला, तर 50 टेक्स्टबुक पाठवले त्यांच्या गावी. तर टेक्स्टबुक भेटले. त्यांना जॉमेट्री कॉम्पास असं वाटलं की आपण काय वेगळंच काहीतरी बघतोय. म्हणजे विचार करा, मुंबईच्या मुलांसाठी हे सगळं आहे, आपण त्या फेकून देतो गोष्टी ना, त्यांची आपल्याला कदर नसते किंवा काय नसते. त्यांना जॉमेट्री कॉम्पास म्हणजे एक टेक्स्टबुक 2 लोक वापर शिकवतात, म्हणजे ऍडजस्ट करतात, मॅनेज करतात. म्हणजे ना जी गोष्ट आपल्याला भेटते ना सहजासहजी त्याची व्हॅल्यू नसते. ती बिचारे लोक किती स्ट्रगल करतायत. मग ते कळलं पाहिजे आपल्या मुंबईच्या मुलांना किंवा ज्यांच्याकडे सगळं काय आहे ना, की अशा लोकांपर्यंत नाहीये. माझी तर रिक्वेस्ट आहे की तुमचे जे टेक्स्टबुक्स वगैरे आहेत ते द्या, ओल्ड मुलांना द्या. रद्दीमध्ये विकून शेवपुरी खाण्यापेक्षा तर काही अर्थ नाही. मग ते ओल्ड मुलांना द्या, त्यांचं हेल्प होणार, कुठे ना कुठेतरी काय ना काहीतरी हेल्प होणार. मग ते मला खूप चांगलं वाटलं. आणि त्या मुलांनी काय स्कोर केले पर्सेंटेज, राज्यातून पहिले आलेत, दुसरे आलेत, एका टेक्स्टबुक मध्ये 4 मुलं अभ्यास करतात. मग ते प्राऊड मुवमेंट आहे की यार काय केलंय लोकांनी. आपल्याकडे एवढं असं सुद्धा पण आपण ते करत नाही. इथं काय असतं आपल्या इथे, म्हणजे आपल्याकडे जर गोष्टी इझिली भेटतात ना तर त्याची व्हॅल्यू तर होत नाही. आणि मेन म्हणजे ग्रॅटिट्यूड नसतो की आपल्याकडे हे आहे, त्या गोष्टीचं ग्रॅटिट्यूड नसतं. ते असले पाहिजे की म्हणजे भाई माझी लाईफ मध्ये सर्व चांगले. कम्पेअर करतात की माझ्याकडे हे नाही ते नाही, पण हे नाही बघत की आपल्याकडे या सर्व गोष्टी आहेत. ते तुला समजत नाही स्वतःला. ठीक आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन आहे की फेलियर हँडल करायला विद्यार्थ्यांना म्हणजे काय सांगाल किंवा काय शिकवाल अशी गोष्ट? फेलियर म्हणजे तुमच्या हिशोबाने फेल म्हणजे परीक्षेत कमी मार्क येणे झाले, किंवा आपण कुठेतरी फेल झालो या विषयामध्ये वगैरे वगैरे, किंवा तुम्ही लाईफमध्ये काय करू नाही शकलात. माझं एक म्हणणं आहे, तुम्ही आहे ना दादरला जा, नाही लोअर परेलला उतरा, तिथे केम हॉस्पिटल आहे, तिकडे जा, तिकडे बघा बाहेर लोकांची परिस्थिती काय आहे. मग तुम्हाला फेलियर नक्की काय असं तर समजेल. लोकांना सीट तिथे बेड नाहीत, लोक बाहेर आहेत, एकूण पाईप टाकलाय, कॅन्सर झालाय कोणाला तरी, एवढ्या लहान मुलांना कॅन्सर आहे. मग हे बघून तुम्हाला कळेल तुमचं आयुष्य 10 काय 100 पटीने सुंदर आहे. मग हे फेलियर नाही तुमच्यासाठी. माझा तिकडे क्लास होता पुढे, तर ना मी जाताना येताना बघायचो, मी बोलायचो यार किती म्हणजे जे काय माझ्याकडे मी खूप हॅपी आहे. राईट. माझ्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम असेल ना, पण हे प्रॉब्लेम मेडिकल प्रॉब्लेम पॅरेंट्स रडत आहेत, नंतर मग तिकडे कोणतरी येते, जेवण वाटते, तिकडे गर्दी होते लोकांची, गावावरनं लोक येत आहेत,
आणि त्या फुटपाथवर झोपतायत, कोणाचं रक्त पडतंय, कोणाचं केस नाही आहेत, लहान लहान मुलं रडतायत. मग हे फेल्युअर याच्यासमोर काहीच नाही. जर ती लोक हे सगळं करून त्यांच्या लाईफमध्ये जगण्यासाठी म्हणजे हे करता प्रयत्न करतायत, मग तुम्ही फालतू गोष्टीवर ना फेल्युअर आणि सुसाईड करता, काहीच कारण नाही ना. मला तर वाटतं तुम्ही जा, एक ट्रिप काढा, तिकडे बघा कशी लोक आहेत, कसं स्ट्रगल आहे त्यांच्या लाईफमध्ये. मग आपली फुल बॉडी जरी आहे ना ठीक आहे, अरे मग तरी खूप आहे. मोठी गोष्ट मग काय फेलियर आणि काय हे सक्सेस? पैसा तर काय कमावता येतो, आणि पैसा थोडी लाईफ आहे कम्प्लिटली. तुम्ही बघा की काय आहे काय नाही. त्यापेक्षा तर मला वाटतं की आपली लाईफ ऑलवेज बेटर. असं फेलियर हे सगळं काय नसतं. फेलियरच्या नंतर सक्सेस येणार, पण तुम्ही पहिला बघा की दुसऱ्यांच्या लाईफमध्ये पण काय चालू आहे. स्वतःला जज करून असं नाही होत ना. पॉझिटिव्ह राहायला पाहिजे मुलांनी सध्या तरी, मला असं वाटतं. आणि म्हणजे लाईफमध्ये असं फेलियर आलं म्हणजे काय हे होत नाही, ते फेलियरने उलट जास्त शिकतात. हा शिकतो. आणि तेच मुलं जास्त पुढे जातात की म्हणजे फेल झाले तर त्यांना भीती नसते ऍक्च्युअली फेलियर. हा त्यामुळेच भीती नसते, बिंदास असतात ते लोक. ठीक आहे. तर आता आपला पुढचा क्वेश्चन हा आहे की आजच्या एज्युकेशन मध्ये कोणता बदल खूप गरजेचा असं तुम्हाला वाटतं, म्हणजे काय चेंजेस आले पाहिजे? मला तर वाटतं फक्त काही असे ना, पहिली ते 10वी फक्त 4च विषय असले पाहिजे. एक तुमचा तो अकाउंट्स मॅथ्स जो तुम्हाला लागतो तो बेसिक्स, इंग्लिश असलं पाहिजे, जी आपली मातृभाषा मराठी हिंदी जे काय तुम्हाला घ्यायचं असेल ते घ्यायचं पाहिजे, आणि एक थोडा कम्प्युटरवाला टेक्निकल. बस 4 विषय खूप आहे. मग मुलं आहे ना सगळे विषय घेत बसतील. त्यांना इतिहास पण करायचा आहे, त्यांना भूगोल पण करायचा आहे, त्यांना मग अल्जेब्रा जॉमेट्री पण करायचं आहे, त्यांना मग एसपी मॅथ्स पण करायचं आहे. एवढी 15 16 विषय मुलं मग कन्फ्युज होतात. 4 तास फक्त स्कूल ठेवा, बाकी त्यांना मोकळं सोडा. मग जे करायचं ते करू दे. मला तर आठवत आहे 9वी आणि 10वी मध्ये सायन्स लॅब होती आमच्या शाळेत. आम्ही फक्त 10वीत बघितली एकदा. ती का असते? एक्सपेरिमेंट करण्यासाठी. ते पण एक्सपेरिमेंट सर करतात, आम्ही गर्दी करून बघतोय. हा करतो काय माहिती. एकच कुठला तरी केला असेल तो, एक लिटमस पेपर असतं बघा एवढा, तो लाल ठेवला की हे लाल झालं, तुझं माझं लाल लाल लिहून ठेवायचं. बस तो एक्सपेरिमेंट फक्त आम्ही केलाय, बाकी कुठलं आम्ही एक्सपेरिमेंट केलं नाही. मग जोपर्यंत आपण करत नाही तर आपल्याला समजणार कसं की बाबा हे एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर ही गोष्ट होते. फक्त ते रोट लर्निंग होतं ना, वाचा 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 वाचा. मला तर वाटतं सगळं काढून टाका. 4 बेसिक विषय ठेवा, ज्याने मुलग्याचं बेसिक स्ट्रॉंग होईल. त्यानंतर मग ज्याला फील्डमध्ये करायचं स्पेशलायझेशन, त्याला एन्व्हायरमेंट मध्ये फोकस करायचं आहे, किंवा त्याला सोशल मीडिया मॅनेजर बनायचं आहे, मग त्याला ती फील्ड निवडायला द्या. 4 विषय इनफ आहेत. बाकी रोड लर्निंगची गरज नाही, एवढे टीचर्सची गरज नाहीये. बाहेरगावच्या देशामध्ये 1 टीचर असते, 10 मुलं असतात बस. म्हणजे लिमिटेड अभ्यास, पायावरती उभे राहतात. मग नंतर ज्यांना जी फील्ड हवी आहे त्यामध्ये लोक मूव्ह करतात. फक्त कमी बर्डन कमी केलं पाहिजे आपण, एक्झाम्स कमी केल्या पाहिजेत, रोड लर्निंग कमी केलं पाहिजे, प्रॅक्टिकल गोष्टी वाढवल्या पाहिजेत. एक आता युनिट टेस्ट येते, ती झाल्याच्या नंतर परत सेमिस्टर येते, मग परत एक युनिट टेस्ट येते, मग परत सेमिस्टर येते. मग ते सायकलमध्ये अडकून राहतात मुलं. आता आपल्या इथं काय सीन आहे माहितीये का, की जसं बघायला गेलं तर की सर्व लोक म्हणजे आपले घरचे बोला किंवा आपण स्वतः पण मित्र वगैरे रिझल्ट वरती जास्त फोकस करतात. की ते शिकणं विकणं ते काय पण कर, तू ऍट द एंड रिझल्ट किती आणतोय ते खूप मॅटर करतं. ते मॅटर नाही, खरं तर ते नाही केलं पाहिजे मॅटर. रिझल्ट ओरिएंटेड मुलगा राहिला ना, मग त्याची लाईफ प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट होते. या वर्षी प्रॉफिट झाला, पुढच्या वर्षी लॉस झाला, मग हे चुकीचं आहे ना. माझ्याकडे तर रिझल्ट कमी पण सर्टिफिकेट खूपच आहे. ड्रामा पार्टिसिपेशन, मी तर ते फालतू पलतो ते मुलींचे नेल आर्ट मध्ये पण पार्टिसिपेट करायचो, आणि काही जे भेटेल ते पार्टिसिपेट करायचं. मग आपल्याला कळतं नाही कुठे काय करायचंय. एकच गोष्टी, रिझल्ट तुम्हाला कोण विचारत नाही इंटरव्ह्यूला. किती टक्के आले तुम्हाला कधी विचारलंय कोणी इंटरव्ह्यूला? कधीच नाही, मॅटर नाही. हाँ, इसके पहले कहाँ पर काम किया है, कौन से स्किल्स है आपके पास, बस या 2-3 स्किल्स मॅटर करतात. ते रोड लर्निंग हे ते, मला तर वाटतं एज्युकेशन सिस्टमनी सगळ्या फालतू गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. 4 बेसिक गोष्टी ठेवा, मुलं आवडीने येतील बस, आणि बस तेवढंच करा, आणि बाकी सगळं त्यांना फ्री सोडून द्या. ते चांगलं काय ना काहीतरी घडतील आपल्या लाईफमध्ये असं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की टीचर स्टुडंट रिलेशनशिप स्ट्रॉंग ठेवण्यासाठी काय महत्वाचं आहे? महत्वाचं म्हणजे थोडा फ्रेंडली राहिलं पाहिजे. स्ट्रिक्ट असलं, जिकडे गरज आहे तिकडे थोडं स्ट्रिक्ट राहायचं, पण जेवढं होईल तेवढं फ्रेंडली. आणि त्याच्याने काय होतं माहितीये, मुलं मग आपल्याशी एकदम क्लोज होतात. मग ते बोलतात, मग ते शेअर करतात, मग ते सांगतात की सर ऐसा हो गया, कारण ते घरी सांगू शकत नाही, ते घरी शेअर करू शकत नाही. मग थोडं आपण राहिलं ना एकदम नॉर्मल टाईप. माझी टीचिंग जी पूर्ण आहे ती इन्फॉर्मल आहे, अशी फॉर्मल नाही की पुस्तक ओपन करा, हे करा ते करा. इन्फॉर्मल टीचिंग आहे. म्हणजे आम्ही कधी कधी असं रफ फक्त काढतो, कधी कधी फक्त ड्रॉइंग काढतो. त्याने काय होतं ना, मुलांचे फिलिंग शेअर होतात. त्याने काय होईल, मुलं मग आपल्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन येतील. सर मैं घर पे पढ़ाई नहीं कर पाया, घर पे थोड़ा सा प्रॉब्लम चल रहा है, घर पे झगड़ा वगड़ा हो गया, अच्छा एक काम कर, आज नहीं होना कल करके दे दे. मग त्याने मुलं आमच्याकडे येतील, ते शेअर करतील, आणि मग त्यांच्या लाईफमध्ये त्यांना अजून नवीन नवीन काय काय करायचं ते आम्ही सांगू शकतो. फक्त अभ्यासापुरता सीमित राहणं ते कधी फॉर्मल टीचिंग, इतना करके आना, इतना करके आना, इतना करके आना, बस. आता मुलं मेसेज करतात, सर 12वीं हो गया, अभी क्या करने का. आपने बोला था ना की वो फील्ड में ऐसा करेगा तो फ्रीलांसिंग में कुछ हो सकता है करके. मग ते कशी टच मेंटेन राहणार जेव्हा तुम्ही एकदम चांगले राहाल, फ्रेंडली राहाल, हसून खेळून राहाल.
तसं. आणि पॅरेंट्स पण आजकालचे ऍडजस्ट करतात, समजून घेतात की हा टीचरकडे जातोय किंवा विचारतोय हे सगळं असं. थोडं फ्रेंडली राहण्याचा हाच फायदा होतो असं. कारण की जर टीचर जर स्ट्रिक्ट असेल ना तर मुले कसं काही बोलायला विचारायला घाबरतात नाही त्याच्याकडे, मग कसं अवॉइड करतात त्याच्यापासून लांब राहिलं. मग माझी तर मॅथ्स सर एवढे स्ट्रिक्ट होते, त्यांना मला एक डाऊट होता, मला काहीतरी 8वीत 9वीत असेल मी, आणि मला काय आन्सर बरोबर आलं नव्हतं. तर मग सरांनी विचारलं एनीवन हॅव डाऊट, मी हात वरती केला, मग तो डाऊट आहे नाही ना. गेला डाऊट, गेला. मग कसं गेला, बाजूला सांगितलं हे लिही, म्हणून ते उत्तर कसं आलं ते जाऊ दे, ते लावून जाऊ दे. तर होतं ते, तर होतं. आपण असं ना नॉर्मल, मग मुलं सर नाही समजा फिरसे पडाव ना, विचारलं मग आपण दुसरं एक्झाम्पल सांगतो. असं ओरडल्यावर मग कोण डाऊट विचारणार आहे, मरे ना मरू दे, आन्सर आला ना बस. मग ते थोडस प्रॉब्लेम होतं. आता पुढचा क्वेश्चन आहे की तुमच्या रील्समुळे स्टुडंट मध्ये तुम्हाला काय बदल दिसला? मला तर वाटतं ना स्टुडंट्स क्लासकडे यायला लागली, कारण क्लासमध्ये बरीच नाही यायची, अर्धी गावी असायची, अर्धे ऍडमिशन घ्यायची, पैसे नाही भरायची, मजा करायची बाहेर. पण त्यांना कळलं ना, अरे तो मजा हो रहा यार, अच्छा सिखा रहे हैं सर, मग आपण गेलं पाहिजे क्लासमध्ये. मग त्याने ना अटेन्शन वाढायला लागलं. दुसरा फायदा काय झाला माहितीये, मी सगळ्या ओनर लोकांना रिक्वेस्ट केली की माझे व्हिडिओज तुम्ही चांगले स्टोरीजवाले जे काय असतील ते स्टेटसला ठेवा, म्हणजे पॅरेंट्सना कळतं की काय चालू आहे क्लासमध्ये, आम्ही काय म्हणजे त्यांच्यामध्ये पेरतोय की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, संगत कशी असली पाहिजे, मित्र कसे असले पाहिजेत, पॅरेंट्स काय करतात. मग पॅरेंट्सना वाटतं की हा यार येतो बहुत अच्छा सिखा रहा है मेरे बच्चे को. मग पॅरेंट्सना पण कॉन्फिडन्स येतो की ना यार हा मुलगा चांगला शिकतोय. आणि मग भावेश सरांचा लेक्चर, आणि कसं असतं ना, मुलं घरी जाऊन सांगतात मग अरे सरांनी हे शिकवलं, अरे मस्त शिकवलं, मजा आली वगैरे वगैरे. मग या रील्समुळे काय झालं माहितीये का, मुलांपर्यंत आपण पोहोचलो आणि मुलं क्लासपर्यंत पोहोचली. जी मुलं घरी बसायची, ज्यांना वाटायचा क्लास म्हणजे मस्ती होते, मजा होते, अशी फालतूगिरी होती, अभ्यास नाही होत किंवा आम्हाला अभ्यास नाही करायचा आहे, अशी मुलं पण क्लासमध्ये यायला लागली. मग रील्समुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो, ते आपल्यापर्यंत येतात. मला तर हा मेजर बेनिफिट वाटला. आणि कसं माहिती, पॉझिटिव्हिटी आली मुलांमध्ये. घरी जातात, एक रील्स 10 वेळा बघतात, मग ते कॉन्सेप्ट लक्षात राहतात, मग त्या स्टोरी लक्षात राहतात, असं मग त्याचा फायदा होतो त्या मुलांना. त्यात तुम्ही एक म्हणजे रॅपिडोवाली रील टाकलेली, त्याच्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर बोलले. कारण की तुम्ही जे बोललेलं ना, कारण की मी ऑफिसला जाताना ना मी सेम करतो, रॅपिडो ऑन करतो घरापासून 20 किलोमीटर मध्ये ट्रिप मारतो, रोज 1-2 ट्रिप मी मारतो. आणि त्यामुळे मी तुम्हाला मेसेज केला की आपण हे कराल का, मग त्यामुळे तुम्ही पण रेडी झाले, मी पण रेडी झालो, मग आज आपण पॉडकास्ट होतो त्या रील्स मध्ये बनते. ते कनेक्शन होतं ना, ते कनेक्शन होतं जे मला फील झालं ना, मी तुम्हाला सांगितलं की हा यार आपण एवढेसे पैसे कमवतो, त्याची किती व्हॅल्यू आहे लोकांच्या लाईफमध्ये, आपल्याला वाटतं चालेल आपण असेच कमवले. मग ते कनेक्शन फील झालं, तशा मुलांना पण कनेक्शन फील होतं. म्हणजे ना मी त्यांना बऱ्याच गोष्टी सांगतो. आता मी आज एक रील टाकणार आहे, त्यामध्ये ना सेव्हिंग्स कशी करायची ते मी सांगितलंय. मग त्यामध्ये आम्ही कसं, आता नॉर्मल टीचर काय आपल्याला सेव्हिंग्स करा, डब्बा गाडा, गळा घ्या, पैसे टाका, ही सेव्हिंग्स आहे. पण नंतर मग मुलांपर्यंत मी गेलो की तुम्ही सेव्हिंग्स केली, किती लोकांनी गल्ला भरलाय, मग अर्ध्या लोकांनी हातवरती केला. मी बोललो तुम्ही भरलाय की पप्पानी भरलाय, पप्पा कामावर आले, पॅन्ट काढतायत, 2 रुपये पडले, मग तुम्ही धावत गेला, बरोबर. त्यानंतर मी बोललो प्रामाणिकपणे सांगा, कोणी गल्ला न फोडता त्यातले पैसे काढले. मग 50 लोक आम्ही काढले. त्यामध्ये पण नंतर मग कोण पाहुणे आले घरी, मग ते पैसे देत आहेत, मग आपण नको द्या, अरे नको, मग ते असं करून गल्ला भरलाय. मग ते विषयाला विषय निघतात, मग ते बऱ्याच गोष्टी अजून येतात, आणि मग शेवटी मला टॉपिकवर येतात, अच्छा हा टॉपिक होता काय, मग ते त्यांना कनेक्ट होतं. मग कनेक्ट केल्यावर ते मुलं अजून आवडीने येतात लेक्चरला बसायला असं. बरोबर, तर ठीक आहे. आता लास्ट क्वेश्चन हा आहे की शेवटी आजच्या विद्यार्थ्यांना तुम्ही लास्ट मेसेज काय द्याल? माझं असं म्हणणं असेल सिम्पल की तुम्ही एंड रिझल्ट बघू नका. तुम्ही एंड रिझल्ट बघाल आणि तुम्हाला त्याच्या बॅकग्राऊंड स्टोरी माहिती नसेल, मग तुम्हाला खूप प्रॉब्लेम होणार आहे. आता रिसेंटली एक दंगल पिक्चर आला होता आमिर खानचा, सगळे बोलतात क्या बॉडी बनाया यार, क्या बॉडी बनाया. त्यानंतर मग ना सगळ्यांना वाटतं की अशी बॉडी पाहिजे. मग त्यानंतर मग इंस्टाग्राममध्ये त्याची रील आली की त्यांनी किती कष्ट घेते त्या बॉडी बनवायला. ते बघून लोक अरे नाही बस रहने दे, आपल्यासे नाही होने वाला है. तो 8-8, 12-12 तास तो जिमिंग करायचा. त्यांनी जेवण अर्ध्यापेक्षा अर्ध केलं होतं. त्यांनी उलट केलं, पहिला तो झाडा झाला खूपच, 105 किलो वाढवले, तिथून तो 60 किलो वरती आला. मग विचार करा, पहिला समोसे खातोय, वडापाव खातोय 6 महिने अगोदर, आणि पटकन 4 महिने सगळं कट डाऊन. मग हा स्ट्रगल तुम्हाला दिसत नाही ना, तुम्हाला सगळं दिसतं की वा काय चकमकतोय, आता मी हा कडा घातलाय. पण या सोन्याला माहितीये की त्याला किती त्रास झालाय, त्याला किती गरम केलंय, त्याला किती मारलंय लोकांना दिसतं काय शाईन करतोय, काय चमकतोय, पण एंड रिझल्ट महत्वाचे नसतात. तुम्ही फोकस करा जर्नीवरती, रिझल्ट तर काय येत राहील तुमच्या लाईफमध्ये जे काय असेल. तर आता आपण पॉडकास्टच्या एंडला आलोय, तर आपण सरांसोबत 3 रॅपिड क्वेश्चन विचारणार आहे आणि त्या पाठचा त्यांचा आन्सर की त्यांनी का चूज केलं, तर ते 1 to 9 मध्ये तुम्ही एक्सप्लेन करा. तर पहिला आहे की डिसिप्लिन वर्सेस क्रिएटिव्हिटी, तुम्ही काय चूज कराल आणि का? क्रिएटिव्हिटी. डिसिप्लिन केल्याच्या नंतर माणूस असं होतं ABC. क्रिएटिव्हिटी ABZYZ, मग काय नवीन त्यातून काय आपण इन्व्हेंट करू शकतो. तर मला वाटतं क्रिएटिव्हिटी इज द बेस्ट आन्सर सध्या तरी. ठीक आहे. ग्रुप स्टडी और सेल्फ स्टडी? सेल्फ स्टडी.
ग्रुप स्टडीमध्ये नाही अभ्यास होत. माहितीये तुम्हाला मित्रांसोबत याच्या हे तर ते एक्सप्लेन करायचं. सेल्फ स्टडी इज बेस्ट. स्वतःला येतं, स्वतःची स्पीड आपण जाणून अभ्यास करू शकतो. असं मार्क्स वर्सेस नॉलेज. मार्क्स नाही लाईफमध्ये कामाला येत, नॉलेज कामाला येतं. ते तुम्ही कसं करताय, कुठल्या प्रकारे करताय. नॉलेज दर दिवसात चेंज होतं. मार्क्स तुमचे काही चेंज होणार नाही आणि लाईफमध्ये खूप रेअरली तुम्हाला हेल्प करतील. नॉलेज जेवढं बाहेरून येईल तेवढं चांगलं. तर तुम्ही आपला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू.